शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. येईल एके दिवशी राजांचा राजा, तयार आम्ही होऊया. प्रियजन अमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. दिव्यातील तेल कमी होऊन देता, तयार आम्ही होऊया. मोहरांना मातीत न लपविता, तयार आम्ही होऊया. प्रियजन अमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. होते जे मागे ते जातील, तयार आम्ही होऊया. शेवटपर्यंत जे धीराने राहतील, तारण त्यांचे होणार. प्रियजन अमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार. आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग निर्गम 3 अध्याय वचने 7 ते 10. निर्गम 3 अध्याय वचने 7 ते 10. परमेश्वर म्हणाला, मिस्र देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. त्यांच्या मुकादमांच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे. त्यांचे क्लेश मी जाणून आहे. त्यास मिस्र्यांच्या हातातून सोडवावे आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात, दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहेत अशा देशात, म्हणजे कनानी, हित्ती, अमोरी, परिजी, जीवी व यबुसी यांच्या देशात त्यास घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे. पहा, इस्रायल वंशाचा आक्रोश माझ्यापर्यंत आला आहे. मिस्री लोक त्यांच्यावर कसा जात जुलूम करीत आहेत हेही मी प्रत्यक्ष पाहिले आहे. तर आता चल, तू मिस्र देशातून माझे लोक इस्रायल वंशज यास बाहेर काढावे म्हणून मी तुला फारोकडे पाठवितो. देवाक वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. ख्रिस्त येशूच्या मधुर नावात सलाम. या सकाळी आपण निर्गम याचा 3 अध्याय त्याची 7 ते 10 वचनं वाचली आहे. या वचनांमध्ये परमेश्वराने मोशेला पाचारण केलेला आहे. विशेष करून इस्रायल लोकांचा आक्रोश परमेश्वराने ऐकला. परमेश्वराने त्यांची आरोळी ऐकली आणि तो 10व्या वचनामध्ये मोशेला म्हणतो की तर आता चल, तू मिस्र देशातून माझे लोक इस्रायल वंशज यास बाहेर काढावे म्हणून मी तुला फारोकडे पाठवितो. या ठिकाणी परमेश्वर मोशेला सांगत आहे की माझ्या लोकांना त्या फारोच्या दाशातून, त्या गुलामगिरीतून काढण्यासाठी तुला मी फारोकडे पाठवत आहे. कारण इस्रायल लोकांवर होणारा जुलूम, त्यांचे क्लेश, त्यांचे दुःख मी पाहिलेले आहे. त्यांची गुलामगिरी मी पाहिलेली आहे. आणि
जो आक्रोश त्यांनी केलेला आहे तो आक्रोश मी ऐकलेला आहे, आणि जे अभिवचन मी इस्रायलाच्या पूर्वजांना दिलेलं होतं ते अभिवचन पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून त्या इस्रायल लोकांना ज्या देशामध्ये दुधामधाचे प्रवाह वाहत आहे त्या देशामध्ये तू घेऊन जावं म्हणून तू प्रथम फारोकडे जा. मी तुला फारोकडे पाठवत आहे आणि त्या फारोच्या दाशातून तू त्यांना काढून त्या वचनदत्त देशाकडे न्यावं म्हणून मी तुला फारोकडे पाठवत आहे. होय माझ्या प्रियांनो, पवित्र परमेश्वराने त्या इस्रायल लोकांची आरोळी ऐकली, त्यांचा तो सहाय्यक झाला. त्यांचे क्लेश, त्यांचे दुःख पाहून परमेश्वराला त्यांची दया आली आणि मोशेला इस्रायल लोकांसाठी तयार केलं. आपण पाहतो योहान कृष्णवर्तमान याचा 3रा अध्याय आणि त्याचं 17वं वचन. त्या ठिकाणी वचन सांगतं की परमेश्वराने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवलं. माझ्या प्रियांनो, परमेश्वराने फारोकडे मोशेला इस्रायल लोकांना त्या दाशातून सोडवण्यासाठी पाठवलं होतं आणि त्याचा जो पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याला देखील देवपित्याने या जगामध्ये पाठवलं, माझा आणि तुमचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे तर त्या ख्रिस्त येशूच्या द्वारे आपल्याला आपल्या पापाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी, सोडवण्यासाठी, आपल्याला तारणासाठी त्याने या जगामध्ये पाठवलं. ख्रिस्त येशू या जगामध्ये आला, त्या सैतानाबरोबर त्याने युद्ध केलं, लढाई केली, त्याने त्या क्रूसावर स्वतःचा प्राण दिला आणि त्याने तुम्हाला आणि मला सोडवलं. कारण त्याच कार्यासाठी, तारणासाठीच पवित्र परमेश्वराने त्याच्या एकुलत्या एका पुत्राला पाठवलं. आपण जे पापामध्ये होतो, आपण आक्रोश करत होतो, आपण दुःख करत होतो, आपण रडत होतो, खेद करत होतो, त्या दुःखातून, त्या क्लेशातून, त्या पापाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. ज्याप्रमाणे इस्रायल लोकांना त्या फारोच्या दाशातून मुक्त करण्यासाठी मोशेला पाठवलं, तसंच ख्रिस्ताला आपल्या तारणासाठी परमेश्वराने या जगामध्ये पाठवलं. देवबाप ही वचनं आपणासाठी आशीर्वादाची करो. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ आमचे जिवंत, प्रेमळ, पवित्र परमेश्वरा, आमच्या तारणाऱ्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती करतो, कारण आमच्यासाठी तू या जगामध्ये आला. हे परमेश्वरा, आम्ही तुझी स्तुती करतो की ख्रिस्ताला तू आमच्यासाठी पाठवलं. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन अमुचे येशूला स्वीकारणार, त्यांना तयार करणार. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. तयार तुम्ही व्हा, तयार त्यांना करा, आगमन जवळ आले. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.